तर आज होते माझी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. त्यासाठी मला डॉक्टरने हे एक सोल्युशन दिलेलं. हे एक ग्लुकोज पावडर आहे जे की 75 ग्राम्स आहे आणि ते एका वेळी प्यायचं आहे. म्हणजे अर्धा ग्लास एवढं हे पावडर आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ते वॉटरी सोल्युशन होतच नाही, ते दिसते साखरेसारखंच आणि ते पूर्ण एका वेळेला प्यायचं आहे. तर हे पिण्याआधी ज्यांनी ज्यांनी हे ऑलरेडी पिलं आहे किंवा ही टेस्ट केलेली आहे त्यांचे मी एक्सपिरियन्स ऐकलेले आणि त्यांचे एक्सपिरियन्स असे होते की हे पिल्यानंतर वॉमिटिंग होतं किंवा गरगरल्यासारखं होतं. आता हे आधीच ऐकून ठेवल्यामुळे मला असं वाटत होतं की थोड्या वेळात मला आता वॉमिटिंग होऊ शकते, मला होईल का, सतत माझ्या तेच डोक्यात होतं. पण मला असं काहीही झालं नाही, मला वॉमिटिंग सुद्धा झाली नाही, मला मळमळ पण झाली नाही. हे पिऊन झाल्यानंतर 2 तासांनी मला माझं ब्लड सॅम्पल द्यायचं होतं. तर सांगायचा उद्देश एवढाच की प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी आहे, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, त्यामुळे दुसऱ्याला जो एक्सपिरियन्स आला तो तुम्हाला येईलच असं काहीही नाही. टेस्टचा रिझल्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते.